तर जे म्हणजे जुने नगरसेवक झाले त्यांनी असे झाले वारंवार शब्द दिले, पण अशी आतापर्यंत कोणी पण प्रतिक्रिया त्या कामासाठी दिलेली नव्हती। हे पहिल्यांदा असे नगरसेवक झालेत किंवा त्यांनी एक येऊन स्वतः येऊन ते काम करून ते दिलेले ज्या दिवशी त्याच दिवशी तो शब्द पाळलेले पहिले नगरसेवक आहे आमच्या प्रभागासाठी। ठीक आहे साहेब। खूप दिवसापासूनची समस्या होती। आम्ही खूप प्रयत्न केले, 2-3 वर्ष प्रयत्न करत होतो, पण आमच्या प्रभागातले नगरसेवक हे नवीनच निवडून आले। त्यांची माझी पहिल्यांदाच भेट झाली। त्यांना मी सांगितले अशी अशी समस्या आहे का, ते म्हणले सोमवारी हे काम करून देतो। तर त्यांनी लगेच JCP लावून पाणी काढून दिलं आज, आणि रस्त्यामध्ये जे माती पडली होती ती पण माती त्यांनी बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला। त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं, म्हणजे शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी काम पूर्ण केलं त्यांच्या। नमस्ते, जय शिवराय मित्रांनो, मी आहे सोहेल सिंह। 14 फेब्रुवारी 2026 रोजी आपण खलीलपुराचे मागील भागातील साचलेले घाण पाण्याचा, डासांचा, वाढते उपद्रवाचा आणि नागरिकांच्या आरोग्यावर आलेले गंभीर प्रश्नाचा मुद्दा आपल्या समोर मांडला होता। त्यावेळी आपण प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक आकिफ इनामदार साहेबांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलून घेतले होते। अनेक मोठे नेते येऊन पाहणी करून गेले, आश्वासन दिले, पण प्रत्यक्ष काहीच काम झालं नव्हतं। मात्र 14 तारखेला आपण ही बातमी ठामपणे लावली आणि अवघ्या 2 दिवसात प्रशासन हलला, साफसफाई, पाण्याचा निचरा आणि आवश्यक कारवाई सुरू झाली। आज त्या ठिकाणी झालेला बदल सर्वांच्या नजरेत भरत आहे। सर्वात महत्त्वाचा म्हणजे आकिफ इनामदार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला। त्यांनी ज्या दिवशी काम पूर्ण करणार असं सांगितलं, त्या दिवशी प्रत्यक्ष येऊन काम पूर्ण करून दाखवला। आणि इथली नागरिक स्वतः सांगत आहेत की अनेक नगरसेवक झाले, पण असा शब्द देऊन तो पाळणारा हा पहिलाच नगरसेवक आहे। जुन्नरमध्ये विकास कामांना गती देत लोकांच्या मदतीला धावून येण्याची त्यांची भूमिका या घटनेतून स्पष्ट दिसते। त्यामुळे या कामात तात्परतेने लक्ष घातल्याबद्दल आकिफ इनामदार साहेब यांचा मनापासून आभार। नागरिकांचा आवाज ठामपणे मांडला तर बदल शक्य होतो, हे उदाहरणातून सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणूनच आपल्या प्रभागात कोणत्याही समस्या असेल, पाणी, रस्ता, स्वच्छता किंवा इतर कुठलाही प्रश्न, तर आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमचा आवाज बनवून प्रशासनपर्यंत तो नक्की पोहोचू। धन्यवाद, जय शिवराय। एवढं तिथं मोठ राहायचं ते 2-3 दिवसात परत येऊ आपण आणि परत पॅक करून देऊन टाकू त्यांना। आपण इथले नागरिक आहे। 2-3 वर्षापासून इकडं पाणी साचण्याचा खूप प्रॉब्लेम चालला होता।
आता 14 तारखेला आपण व्हिडिओ बनवली होती आणि या प्रभागाचे नगरसेवक प्रभाग क्रमांक 3चे आकिबाई नामदार आपण यांना इथं बोलून घेतला होता. त्यांनी त्वरित तिथे येऊन पाहणी केली आणि आपल्याला सोमवारपर्यंत काम होणार म्हणून आश्वासन दिलेलं होतं. आता काम चालू झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्यांनी जसा शब्द दिला तो पाळलेला आहे आणि त्यांनी पुढे पण अशीच आम्हाला सहकार्यात्मक भूमिका करावी. अजूनपर्यंत जे म्हणजे जुने नगरसेवक झाले त्यांनी असे झाले वारंवार शब्द दिले, पण अशी आतापर्यंत कोणी पण प्रतिक्रिया त्या कामासाठी दिलेली नव्हती. हे पहिल्यांदा असे नगरसेवक झालेले आहेत किंवा त्यांनी एक येऊन स्वतः येऊन ते काम करून ते दिलेले ज्या दिवशी त्याच दिवशी तो शब्द पाळलेले पहिले नगरसेवक आहे आमच्या प्रभागासाठी. ठीक आहे साहेब. आकिब भाई, आज आपण इथे जमलेलो आहे. 14 तारखेला आपण इथं आलो होतो आणि आपण शब्द दिला होता सोमवारपर्यंत आपण इथं काम चालू करून टाकू. आता काम चालू झालेलं आहे आणि पाणी आता हळूहळू जायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यावर आपण काय सांगणार आहे? गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी खलीलपुरा ताजनेमाळ्याचा जो बॉर्डर आहे, कारखान्याचा जो एरिया आहे, या ठिकाणी एक दुर्गंधित पाणी या ठिकाणी मोठं डबकं साचलं होतं. आता आपण नगरपालिकेच्या मदतीने ते पाणी काढण्यासाठी, ते डबकं मोकळं करण्यासाठी आपण काम केलं. मी या प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो तर आपल्या प्रभागातील काही समस्या असल्यास तुम्ही माझ्याकडे हक्काने आवाज द्या. मी तुमच्या शब्दाला नक्की होऊ देण्याचा प्रयत्न करील. या प्रभागामध्ये या साईडला जो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, या ठिकाणी एक मोठं पाईप गटर संदर्भामध्ये एक आपल्याला एक भविष्यामध्ये एक मोठं काम या ठिकाणी करायचं आहे. ते पाईप गटार हे उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाह करण्यासाठी त्याला आपण एक उपाययोजना करायची आहे. त्या संदर्भामध्ये पूर्तता माझी चाललेली आहे. मी गेल्या अनेक दिवसापासून या प्रभागामध्ये फिरत असताना, वावरत असताना एक मोठं डबकं या ठिकाणी जमलेलं होतं. अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये हा प्रश्नच होता की याच्यामध्ये काही ना काही आपल्याला शॉर्ट आउट करायचे. तर आज मी ते केलेलं आहे. आता एक 2-3 दिवसामध्ये पूर्ण पाणी जो जमा झालेला आहे ते पाणी त्या बनवलेल्या आळ्यातून निघून जाईल आणि प्रामुख्याने पटेल फॅमिली जी आहे त्या पटेल फॅमिलीच्या खाजगी जागेतून त्यांनी मला माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी ते पाणी जाण्यासाठी मला मार्ग मोकळा करून दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहील ही शाश्वती आपल्याला देतो. व न्यूज ऑनियन एक्सपोर्ट या न्यूज चॅनलनी जो प्रश्न जनतेसमोर मांडला त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक असे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आकिब भाई. धन्यवाद.